नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा ठोकळा या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, तलाठी भरती यासाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न या मार्फत आपण कव्हर करून घेणार आहोत, ज्याचा आपला भाग असणार आहे दुसरा. काल आपण पहिला भाग अपलोड केला होता, त्यानंतर आज आपण घेऊन आलो दुसरा भाग, ज्यामध्ये महत्त्वाचे जीके प्रश्न आपण माहिती सगळं या ठिकाणी कव्हर करणार आहोत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक पहिला होता, दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान जे काही होते तर ते बघा पर्याय ब विन्स्टन चर्चिल होते. बघा विन्स्टन चर्चिल. आता दुसरं महायुद्ध घडलं केव्हा होतं? तर दुसरं महायुद्ध हे 1939 ते 1945 दरम्यान झालं होतं. बघा 1939 ते 1945 दरम्यान. त्याचं कारण काय? तर जर्मनीने पोलंडवर हल्ला केला होता आणि त्यानंतर दुसरं महायुद्ध हे घडलं होतं. शेवट केव्हा झाला? तर जेव्हा जपानने शरणागती पत्कारली बघा, तर त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला होता. त्यानंतर अमेरिकेने त्यांच्यावर अणुबॉम्ब देखील टाकला होता. कोणावर? जपानवर. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. हे झालं दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनचे पंतप्रधान. आता आपण पाहूया, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर त्यावेळी होते क्लेमेंट ॲटली. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान हे क्लेमेंट ॲटली होते. जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडली त्यावेळी होते डेव्हिड लॉईड जॉर्ज हे होते. बघा डेव्हिड लॉईड जॉर्ज. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत भारताची राजधानी ही कोलकाता होती? तर पर्याय क 1911 पर्यंत भारताची राजधानी ही कोलकाता होती. त्यानंतर भारताची राजधानी ही दिल्ली झालेली आहे. केव्हा? 1911 नंतर भारताची राजधानी ही दिल्ली झालेली आहे. 1911 पर्यंत भारताची राजधानी ही कोलकाता होती. तिसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्या अगोदर भारतात कोणत्या राज्यात प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य होते? IMP प्रश्न बघा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क बडोदा हे योग्य उत्तर असणार आहे. बघा स्वातंत्र्या अगोदर भारतात बडोदा या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य होते. उत्तर बडोदा असणार आहे, बडोदा. 1906 दरम्यान बघा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण हे सुरू केले होते आणि त्यानंतर प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य झाले आणि पहिले राज्य ठरले बडोदा. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कोणी सुरू केले होते? तर महाराजा सयाजीराव गायकवाड. किंवा 1906 दरम्यान. चौथा प्रश्न आहे, मानवी शरीरातील पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर मानवी शरीरातील पेशींचा शोध हा पर्याय अ रॉबर्ट हुक यांनी लावलाय. बघा रॉबर्ट हुक यांनी. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर देवीची लस कोणी शोधून काढली? तर एडवर्ड जेनर यांनी देवीची लस शोधून काढलेली आहे. एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे? तर विल्यम रॉन्टजन यांनी. आणि न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे जेम्स चॅडविक यांनी. पाचवा प्रश्न आहे, 2025 मध्ये किती जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर 7 जणांना. किती? 7 जणांना. पर्याय ब एकूण 7 जणांना 2025 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एकूण पद्म पुरस्कार किती प्रदान करण्यात आले होते 2025 मध्ये विचारलं तर 139. किती? 139. त्यामध्ये 7 पद्म विभूषण, 113 पद्मश्री आणि 19 पद्मभूषण असे 139 पद्म पुरस्कार हे 2025 मध्ये प्रदान करण्यात आले होते. हे देखील लक्षात ठेवायचे. भारतरत्न पुरस्कार किती प्रदान करण्यात आले? एकही नाही. शेवटचा भारतरत्न पुरस्कार हा 2024 मध्ये प्रदान केलेला आहे. किती जणांना? 5 जणांना, जे सर्वाधिक ठरलेलं आहे. संख्या किती झालेली? 53 झालेली. बघा 53. सहावा प्रश्न आहे, टेनिसमध्ये एका वर्षात किती ग्रँड स्लॅम टुर्नामेंट हे खेळले जातात? तर टेनिसमध्ये एका वर्षामध्ये 4. किती? 4 ग्रँड स्लॅम टुर्नामेंट हे खेळले जातात. शेवटचं टुर्नामेंट कोणतं असतं टेनिसचं? तर लक्षात असू द्या, US ओपन हे शेवटचं टुर्नामेंट असतं. पहिलं कोणतं असतं? तर ऑस्ट्रेलियन ओपन. ऑस्ट्रेलियन ओपनने सुरुवात होते आणि शेवट होतो US ओपनने. त्यामध्ये फ्रेंच देखील आहे आणि विम्बल्डन देखील आहे. असे 4 महत्त्वाचे टुर्नामेंट हे एका वर्षामध्ये खेळले जातात. लक्षात असू द्या, असा प्रश्न विचारलेला आहे अगोदर.
पहिलं टुर्नामेंट कोणतं आणि शेवटचं टुर्नामेंट कोणतं, तर त्यासाठी लक्षात ठेवायचं US ओपन हे शेवटचं आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन याने सुरुवात होते. या ज्या काही 4 स्पर्धा आहेत बघा, तर या 4ही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणाऱ्या खेळाडूला बघा ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. एकाच वर्षात ह्या 4ही स्पर्धा जिंकणारा ग्रँड स्लॅम पूर्ण करत असतो. सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणाच्या नावावर आहेत बघा, तर सर्बियाचा जो काही नोवाक जोकोविच आहेत बघा, तर याच्या नावावर आहेत सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर US ओपन जी स्पर्धा आहे बघा, US ओपन, तर ती कोणत्या कोर्टवर खेळवली जाते असा प्रश्न विचारला होता गेल्या वर्षी. तर ती ॲक्रिलिक हार्ड कोर्टवर खेळवली जाते. ॲक्रिलिक हार्ड कोर्टवर. 7वा प्रश्न आहे, भारतात टक्केवारीनुसार सर्वाधिक वनक्षेत्र हे कोणत्या राज्यात आहे? तर भारतात टक्केवारीनुसार सर्वाधिक वनक्षेत्र हे मिझोरम राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये? मिझोरम. हे झालं टक्केवारीनुसार. आता आपण पाहूया क्षेत्रफळानुसार. क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेशमध्ये आहे, टक्केवारीनुसार मिझोरममध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट करून सांगायचं आहे. 8वा प्रश्न आहे, भारतात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर 21 जूनला. केव्हा? 21 जून 2015ला साजरा करण्यात आला. केव्हा? 21 जून 2015 रोजी भारतात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. यावर्षी कितवा साजरा करण्यात आला? 11वा साजरा करण्यात आलेला. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सुरुवात झाली होती 21 जून 2015 पासून. पुढचा प्रश्न आहे, वैदिक संस्कृती कोणत्या नदीकिनारी विकसित झाली होती? तर वैदिक संस्कृती ही सरस्वती नदीकिनारी विकसित झाली होती. कुठे? सरस्वती नदीकिनारी. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीकिनारी विकसित झाली होती. सिंधू नदीकिनारी. 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कायदा शारदा कायदा म्हणून ओळखला जातो? IMP प्रश्न आहे. तर बालविवाह प्रतिबंध कायदा. बालविवाह प्रतिबंध कायदा हा शारदा कायदा म्हणून ओळखला जातो. 1929चा जो कायदा आहे बघा, बालविवाह प्रतिबंध कायदा 1929, हा कायदा शारदा कायदा म्हणून ओळखला जातो. तयार झाला होता 1929ला, परंतु जागा घेतली आहे 2006च्या कायद्याने. हे देखील लक्षात ठेवायचं. काही बदल त्या वेळेला करण्यात आले होते आणि त्यानंतर 1929चा जो काही कायदा आहे बघा, बालविवाह प्रतिबंध कायदा, तर या कायद्याची जागा 2006च्या कायद्याने घेतलेली आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा, भारतीय संविधानात सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य केव्हा जोडण्यात आली होती? तर भारतीय संविधानात सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य ही पर्याय 1976 मध्ये जोडण्यात आली होती. किती? 1976 मध्ये. त्यानंतर 42वी घटनादुरुस्तीनुसार बघा, याची शिफारसी करण्यात आली होती 42व्या घटनादुरुस्तीद्वारे. स्वरण सिंग समितीच्या शिफारशीनुसार. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 11वे मूलभूत कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीनुसार बघा जोडण्यात आलेले आहे. 86व्या घटनादुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्य 1976 मध्ये, 42व्या घटनादुरुस्तीनुसार आणि 11वं मूलभूत कर्तव्य हे 86व्या घटनादुरुस्तीनुसार बघा जोडण्यात आलेले, जी 2002 साली झाली होती. मूलभूत कर्तव्यांची तरतूद 51A मध्ये आणि भाग 4A मध्ये तरतूद आढळून येते. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये? 51A मध्ये, भाग 4A मध्ये आढळून येते. पुढचा प्रश्न आहे, हिमाचल प्रदेशांमध्ये असलेल्या अटल बोगद्याची एकूण लांबी किती आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या अटल बोगद्याची एकूण लांबी आहे बघा 9.2 किलोमीटर. किती? 9.2 किलोमीटर. सर्वात लांब महामार्ग जर बोगदा आपण पाहिला तर तो हा आहे बघा, सर्वात लांब महामार्ग बोगदा मनालीला लाहौल स्पितीशी जोडतो. 13वा प्रश्न आहे, राज्यसभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते सर्वपल्ली राधाकृष्णन. लक्षात असू द्या, सर्वपल्ली राधाकृष्णन हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते.
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. म्हणजेच बघा, पहिले उपराष्ट्रपती कोण होते भारताचे? तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. हे ते लक्षात ठेवायचं आहे. पहिले राष्ट्रपती कोण? कमेंट करून सांगायचं आहे. सध्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण आहेत? सी.पी. राधाकृष्णन आहेत. उपराष्ट्रपती कोण आहेत? सी.पी. राधाकृष्णन. 14वा प्रश्न आहे, राजा अजातशत्रू कोणत्या वंशाचे शासक होते? तर राजा अजातशत्रू हे पर्याय ड हर्यक या वंशाचे ते शासक होते. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी एलपीजीचा प्रमुख घटक कोणता आहे? तर एलपीजीचा प्रमुख घटक हा पर्याय अ ब दोन्ही, ज्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन्ही जे काही घटक आहेत बघा, तर ते एलपीजीचे प्रमुख घटक आहेत. एलपीजीचा फुल फॉर्म आपण पाहिला तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असा फुल फॉर्म आहे. या दोघांच्या आपण रासायनिक संज्ञा पाहूया, कारण परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर प्रोपेनची रासायनिक संज्ञा आहे C3H8, ब्युटेनची रासायनिक संज्ञा आहे C4H10. 16वा प्रश्न आहे, 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन वेद कोणता? तर 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन वेद आहे बघा ऋग्वेद. पर्याय ड ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेदांपैकी वेद असून अथर्ववेदाला ब्रह्मवेद असं म्हटलं जातं. लक्षात असू द्या, अथर्ववेदाला ब्रह्मवेद असं देखील म्हटलं जातं. संगीताचा पाया जर आपण पाहिला तर सामवेद मध्ये, लक्षात ठेवायचं सामवेद. 17वा प्रश्न आहे, पियुष पांडे यांचं निधन झालंय ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ते पर्याय ब जाहिरात या क्षेत्राशी संबंधित आहेत बघा, जाहिरात या क्षेत्राशी. त्यांच्या 2 महत्त्वाच्या जाहिरात बघा, त्या लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. IMP आहेत त्या कोणत्या? तर पोलिओ जनजागृती मोहीम 2 बूंद जिंदगी के ही जाहिरात होती बघा, तर ती त्यांचीच आहे. आणि अब की बार मोदी सरकार ही जी काही जाहिरात आहे बघा, तर ती यांचीच आहे. या 2 महत्त्वाच्या जाहिरात आहेत ज्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, कारण त्यांचं नुकतंच निधन झालेलं बघा पियुष पांडेचं. सो येणाऱ्या भरतीमध्ये यांच्या 2 महत्त्वाच्या जाहिराती आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. 18वा प्रश्न आहे, भारतातील पहिला काचेचा पूल कोठे उभारला आहे? तर भारतातील पहिला काचेचा पूल हा पर्याय अ कन्याकुमारी. लक्षात ठेवायचे, कन्याकुमारी तामिळनाडू या ठिकाणी भारतातील पहिला काचेचा पूल हा उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोठे? तर सिंधुदुर्ग या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिला सिंधुदुर्ग या ठिकाणी नापणे धबधब्यावर. कुठे? नापणे धबधब्यावर. पुढचा प्रश्न आहे, भारताची सीमा सर्वाधिक कोणत्या देशाला लागून आहे? तर ती आहे बघा बांगलादेशाला लागून. सर्वाधिक सीमा ही बांगलादेशाला लागून आहे भारताची. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास भारताचे 4ही सर्वोच्च पुरस्कार प्राप्त आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड MS स्वामीनाथन यांना बघा भारताचे 4ही सर्वोच्च पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि भारतरत्न हे 4ही भारताचे सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. आता कोणकोणत्या वर्षी प्राप्त आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. त्यांना भारतरत्न हा गेल्याच वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे 2024 मध्ये. तारीख लक्षात ठेवायची आहे 2024 भारतरत्न. त्यानंतर पद्मविभूषण 1989, पद्मभूषण 1972 आणि पद्मश्री 1967 साली त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर MS स्वामीनाथन यांनाच ओळखले जाते बघा. 7 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे बघा, तर तो शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 21वा प्रश्न आहे, चंद्रयान 3 मोहीम कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती? तर चंद्रयान 3 ही मोहीम 14 जुलै 2023 ला लॉन्च करण्यात आली होती. केव्हा? 14 जुलै 2023 ला लॉन्च करण्यात आली होती. कोठून लॉन्च करण्यात आली होती? श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणी बघा हे जे काही चंद्रयान 3 मोहीम आहे बघा, तर ती प्रक्षेपित करण्यात आली होती. ज्या ठिकाणी लँडर उतरवलं होतं बघा, लँडर उतरवलं होतं, तर त्या ठिकाणी शिवशक्ती पॉईंट असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे, शिवशक्ती पॉईंट. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा कितवा देश ठरला होता? तर पहिला देश ठरला होता दक्षिण ध्रुवावर. आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा 4था देश ठरला होता. लक्षात ठेवायचा आहे.
22वा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झाली? भारतात सर्वप्रथम मेट्रो ट्रेन ही कोलकाता या शहरामध्ये सुरू झालेली आहे. कोणत्या ठिकाणी? कोलकाता. लक्षात असू द्या. 23वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात रुंद नदी खालीलपैकी कोणती आहे? तर भारतातील सर्वात रुंद नदी आहे बघा, पर्याय ड, ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी. सर्वात लांब नदी कोणती? गंगा नदी आहे. 24वा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतात सर्वात अगोदर आधार कार्ड कोणत्या राज्यात बनवण्यात आले? तर भारतात सर्वात अगोदर आधार कार्ड हे आपल्या महाराष्ट्रात बनवण्यात आले आहेत बघा, महाराष्ट्रामध्ये. कोणत्या जिल्ह्यात? नंदुरबार जिल्ह्यामध्ये. नाव काय आहे त्यांचं? रंजना सोनवणे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 जीकेचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.